आकडेवारी वेगाने यायला लागली आहे मुंबईतली. आता नागपूरमध्ये तिकडे भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत. नागपूरमधली देखील आकडेवारी समोर आली आहे. भाजपचे 3 उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर, मात्र मुंबईतलं चित्र 20-16. त्यामुळे आताच्या घडीला फरक फार कमी आहे. भाजप पुढे आहे पण फरक फार कमी आहे. भाजप आणि मित्रपक्ष 20 आणि ठाकरे आणि मित्रपक्ष 16 अशी स्थिती आहे. ठाकरे मनसे एकूण 16, भाजप आणि शिवसेना एकूण 20, काँग्रेस आणि मित्रपक्ष 5, इतर 5 अशी आताची स्थिती. त्यामुळे मुंबईतलं चित्र देखील प्रत्येक क्षणागणिक आता बदलेल. मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी आहे. मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय. हे खूपच सुरुवातीचे कल आहे. खूपच सुरुवातीचे आकडेत मुंबईत महायुतीला एकूण 21 ठिकाणी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 12 जागांवरती आघाडीवर आहे. मनसे 4 जागांवरती. त्यामुळे 20-16 असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई पाठोपाठ जी महत्त्वाची महानगरपालिका आहे ती आहे पुणे महानगरपालिका. पुण्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईचं चित्र हे हळूहळू स्पष्ट होत आहे पण खूपच सुरुवातीचे कल आहेत. ठाकरेंची शिवसेना, भाजप दोघेही 12-12 जागांवरती सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतात. मनसे 4 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना 8 जागांवरती घौडदौड करते. काँग्रेस 5 जागांवर आणि इतर 5 जागांवर. काँग्रेस यावेळेला वेगळी लढली आहे. काँग्रेसला वंचितची साथ मिळालेली आहे. त्यामुळे काँग्रेस जी गेल्या वेळेला 29 नगरसेवकांवरती होती ती यावेळेला कशी करिश्मा दाखवते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. ठाकरेंसाठी एक प्रकारे अस्तित्वाची लढाई मानली जाते. 25 वर्ष ठाकरेंची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवरती आहे. त्यामुळे ही लढाई जिंकणं, मराठी अस्मितेवरती ठाकरेंनी ही निवडणूक लढवली. दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर जो परिणाम दिसणार आहे तो या आकड्यांमधून समोर येणार आहे. पण सध्या भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 12, मनसे 4, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं मुंबईतलं चित्र. अश्विन, रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ठाण्यामधलं चित्र ज्ञानाचा समोर आहे. ठाण्यामध्ये 3 ठिकाणी भाजप आणि शिवसेना 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं आपल्याला. संभाजीनगर एमआयएम 5 जागांवर आघाडी. संभाजीनगर मधली मोठी अपडेट, एमआयएम 5 जागी आघाडीवर आहे. कारण एमआयएम हा देखील तिकडे एक मोठा फॅक्टर आहे आणि एमआयएमच्या आकडेवारीवर कदाचित महापालिकेचं गणित येणाऱ्या काळामध्ये ठरणार का पाहावं लागेल आपल्याला. मात्र संभाजीनगरमध्ये एमआयएम 5 जागी आघाडीवर, या घडीची मोठी अपडेट. तिकडे आकडे बदलत आहेत मुंबईतले. भाजप 15, शिवसेना 10, ठाकरेंची शिवसेना 14, मनसे 6. त्यामुळे 25 आणि 20 असा आताचा आकडा आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 7 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 ठिकाण आणि इतर 5. त्यामुळे मुंबईतली आकडेवारीची जर बघितली तर 25 आणि 20 असा सध्याची आकडेवारी आहे. आकडेवारी फरक जो आहे तो फार कमी आहे पण अजूनही भाजप आणि मित्रपक्ष मुंबईत आघाडीवर. बरोबर आहे. आणि किंगमेकर कोण ठरते? कारण बऱ्याच महानगरपालिकांमध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते की संपूर्ण बहुमत मिळालं नाही, मित्रपक्षांना मिळूनही बहुमत मिळालं नाही, तर नेमकं काय करायचं? अशी परिस्थिती आल्यास त्या महानगरपालिकांमध्ये किंगमेकर कोण असेल याची सुद्धा उत्सुकता आहे. मुंबईचं चित्र क्षणाक्षणाला बदलते. खूप सुरुवातीचे कल आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम तुम्हाला तसं 5 जागांवरती आघाडीवर आहे. ठाण्यामध्ये भाजप 6 आणि शिवसेना 9 जागांवरती आघाडीवर आहे. यामध्ये आपण एक मुंबईच्या बाबतीत सांगूयात की मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा लढवलेल्या आहेत. 163 जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. त्याखालोखाल भाजपनं जागा लढवल्यात, मग एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि मग इतर पक्ष, ज्यामध्ये अर्थात मनसे सुद्धा येत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचं मॅजिक मुंबईत दिसणार का हे थोड्याच वेळात आकडे स्पष्ट करतील. सोलापूरमध्ये भाजपला 15 जागांची आघाडी मिळालेली आहे. ठाकरे बंधू 16, महायुती 21 जागांवर सध्या मुंबईत आघाडीवर आहे. ठाण्यामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 3 ठिकाणी आघाडीवर आहे. पण सोलापूरमध्ये एक मोठी अपडेट, भाजपला 15 जागांवरती आघाडी मिळतानाचं चित्र आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत सोलापूरमध्ये अश्विन पाहायला मिळाली. खरंय, सोलापूरमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेस कोल्हापूर किंवा कोल्हापूरची अपडेट येते. कोल्हापूरमध्ये देखील आताच्या घडीला सर्वच पक्षांनी जी आहे ती काही ठिकाणी आघाडी घेतलेली बघायला मिळते. 5 जागांचे कल कोल्हापुरातले आपल्या हाती आलेले आहेत आणि कोल्हापूरचं चित्र काय सांगतंय? भाजपला 2, शिवसेना 1 तर काँग्रेस 1 जागी आघाडीवर. त्यामुळे कोल्हापूरमध्ये जवळपास सगळ्याच पक्षांनी आघाडी वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळतं. तर सोलापूरमध्ये मात्र भाजपने एकूण 15 जागी आघाडी घेतलेली आहे. कोल्हापूरमध्ये 2-1-1 तर सोलापूरमध्ये 15च्या 15 जागी भाजपची आघाडी. आणि मुंबईचे आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत. मुंबईत भाजप 15, शिवसेना 10, ठाकरे 14, मनसे 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 7 आणि इतर 5 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला अश्विन मुंबईमध्ये पाहायला मिळतं. खरं, 25-21 आणि काँग्रेस ज्यांच्याबद्दल मगाशी म्हटलेलं होतं काही मंडळींनी की कदाचित काँग्रेस फार काही इम्पॅक्ट करणार नाही, पण सुरुवातीच्याच कालांमध्ये 7 ठिकाणी म्हणजे आता 58 कल आपल्या समोर आहेत 227 पैकी, त्यातल्या 7 ठिकाणी आताच्या घडीला काँग्रेस आघाडीवर आहे. इतरांचा आकडा 5 आहे. तर राष्ट्रवादीला मात्र अकाउंट अजून ओपन करता आला नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, ज्यांना इकडे अजून अकाउंट ओपन करता आला नाही, पण बाकी सगळ्यांनी आता अकाउंट ओपन केलेलं दिसतंय. 25-20
असं जर आपण महायुती आणि ठाकरे असं 1 on 1 चित्र बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्यांच्याकडे जोडला तर ते आकडे होतात 21. त्यामुळे 25-21, काँग्रेस 9. काँग्रेसचा आकडा 9 वर गेलाय. त्यामुळे काँग्रेस वाढताना दिसते. 9 ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी, काँग्रेस आणि मित्रपक्ष यांनी आघाडी घेतली आणि इतर 5. त्यामुळे 58 कल हाती मुंबईतले 227 पैकी. आणि कोल्हापूरमध्ये भाजप 2, शिवसेना 1 तर काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे. कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की राज्यामध्ये ज्या अपवादात्मक ठिकाणी, अतिशय अपवादात्मक ठिकाणी महायुती एकत्रित लढते, त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आहे. महायुती विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला कोल्हापूर